प्रत्येक पिढीला, प्रत्येक काळातल्या समाजाला रामकथेपासून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे. रामायणाकडे असं वेगळं काही लक्ष माझं कधी गेलं नाही. परंतु लॉकडाऊनमध्ये झालं असं, की ते आत्तापर्यंत माझ्या मनावरती किंवा आपल्या सगळ्यांच्याच मनावरती हतबल, अबला, परित्यक्त्या वगैरे असं सगळं जे आहे, ह्याच्या पलीकडची सीता जेव्हा मला दिसायला लागली, की अत्यंत कणखर, बुद्धिमती. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, की सुदैवाने आपण अशा मातीत आणि अशा संस्कृतीत जन्माला आलोय, की आपण आपला धर्म, आपले धर्मग्रंथ, आपल्या धारणा या सगळ्यांना प्रश्न करू शकतो. आता गंमत अशी आहे, की कादंबरीमध्येच सीतारामाला असा प्रश्न विचारते, की राम म्हणून आणि पती म्हणून असे निर्णय घेण्याचा जो तू विचार करतोयस, हे दोन वेगळे होते कधी? एक राम आहे जो आपल्या पत्नीसाठी हजारो मैल ओलांडून सेतू बांधून इकडे येण्याचा प्रयत्न करतो, आणि एक माझा पती आहे जो मंचकावरचं साधं अंतर सुद्धा ओलांडून माझ्या हृदयापर्यंत पोहोचू शकला नाही. रामकथेची मोहिनी ही भारतीय जनमानसाप्रती दीर्घ काळ राहिलेली आहे. किंबहुना जे वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलं गेलं, की जोवर या जगामध्ये पर्वत अचल आहेत आणि नद्या वाहतायत, तोवर रामकथा लोक एकमेकांना सांगत राहतील. हे मला वाटतं अक्षरशः खरं आहे. कारण प्रत्येक पिढीला, प्रत्येक काळातल्या समाजाला रामकथेपासून काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे. पण म्हणूनच आश्चर्य वाटतं, की जेव्हा अभिराम भडकमकरांसारखे कादंबरीकार सीता या विषयाला हात घालतात, तर काय असं झालं, का असं वाटलं, की सीता या व्यक्तिरेखेकडे पाहावं? मुळात कसं होतं, मी रामायण असं वाचलंच नव्हतं ह्याच्या आधी. ह्याचं कारण असं, की आपल्याला असं असतं, की रामायण माहीतच आहे ना. माहीतच आहे. इतकं लहानपणापासून आपल्या म्हणजे अगदी मनामध्ये ते सगळं मुरलेलं असतं. गीत रामायण ऐकलेलं आहे किंवा लहानपणी कॉलेजमध्ये असताना मैथिली शरण गुप्तांचं साकेत वाचलं होतं. आणि आपण रामकथा इतकी ऐकत असतो. हो. पण आणि लॉकडाऊन मालिकांमधून पाहिलं. मालिकांमधनं पण आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे रामायणाकडे असं वेगळं काही लक्ष माझं कधी गेलं नाही. परंतु लॉकडाऊनमध्ये झालं असं, की भरपूर वेळ हाताशी होता आणि सुदैवानं आईनी रामायण महाभारत सगळं जमवून ठेवलं होतं. त्याच्यापैकी मी महाभारत वाचलं होतं किंवा वेद उपनिषद वगैरे याचे मी वाचन केलं होतं याचं. म्हणजे अभ्यास नाही म्हणता येणार, पण वाचलं होतं. रामायण राहिलं होतं. त्यामुळे मी कुतूहलाने ते रामायण काढलं आणि मी वाचायला सुरुवात केली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की आत्तापर्यंत आपल्याला जी रामकथा सांगितली आहे, ती वाल्मिकींची रामकथा त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याहीपेक्षा मला जास्त काय जाणवलं, की आत्तापर्यंत माझ्या मनावर सीता या पात्राचं जे काही व्यक्तिचित्र जे आहे, ते जे काही बिंबवलेलं आहे, ते खूप वेगळं आहे. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या मनावरती किंवा आपल्या सगळ्यांच्याच मनावरती हतबल, अबला, परित्यक्त्या वगैरे असं सगळं जे आहे, ह्याच्या पलीकडची सीता जेव्हा मला दिसायला लागली, की अत्यंत कणखर, बुद्धिमती. आणि मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की आपण रामरक्षा म्हणत असताना त्याच्यामध्ये एक शब्द आहे, सीता शक्ती. आणि मग ही सीतेची शक्ती काय आहे? तर मग मला असं वाटायला लागलं, की वाल्मिकी रामायणाच्या पानापानामध्ये जी दडलेली सीता आहे, ती आत्तापर्यंत आपण कधी बाहेर आलेली पाहिली नाही. आणि म्हणून मी कुतूहलाने ते वाचायला सुरुवात केली. आणि मग त्या अनुषंगाने मी कुतूहल म्हणूनच तुलसी रामायण वाचलं. मग अध्यात्म रामायण किंवा वशिष्ठ रामायण वगैरे हे. आणि ते वाचत असताना माझ्या मनामध्ये हे पक्क व्हायला लागलं, की नाही, ही सीता आपण मांडली पाहिजे. आणि मग मी हळूहळू त्या कादंबरीचा विचार करायला लागलो. आता तुम्ही जे म्हणालात, की ही सीता वेगळी आहे. तर असा एखादा प्रसंग किंवा काही आठवतंय का? किंवा असं नेमकं सांगता येईल का, की इथे ती सीतेतलं वेगळेपण जाणवतं? हो. कसं आहे, की आत्तापर्यंत कायम अबला आणि अशी हे करणारी जी सीता आहे, एकतर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की तिने आपल्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे निर्णय हे स्वतः घेतलेले आहेत. म्हणजे मी वनवासात जाणार, हा निर्णय खरं तर तिच्यावर लादला गेलेला नाही. बरोबर. हो. किंवा तिला खरं तर चॉईस दिला गेला होता. इव्हन कैकेयीने जानकी महाल बांधून ठेवला होता, जो अजूनही त्याचं एक रूप आपल्याला अयोध्येमध्ये दिसतं. त्यामुळे सीता ही पाठीमागेच राहणार, रामाला वनवास आहे, त्यामुळे राम जाणार. हे असताना तिने हा निर्णय घेतला, की नाही, मी रामाबरोबर जाणार. ही एक गोष्ट. दुसरी अत्यंत महत्त्वाचा तिच्या आयुष्यामधला निर्णय म्हणजे जेव्हा ती रावणाच्या बंदिवासामध्ये होती, तेव्हा हनुमान त्या ठिकाणी आला आणि तो म्हणाला, की मी पुत्रासारखा आहे, मी मुलगा आहे तुझा, मुलासारखा आहे, त्यामुळे तू माझ्या ओंझळीमध्ये मी तुला हे करतो आणि मी घेऊन जातो. माझ्या स्पर्शाने काही विटंबना होण्याचं काही कारणच नाही.
तो क्षण खरं तर असा होता की कुठलीही अबला स्त्री म्हणाली असते की मला माझ्या पतीकडे घेऊन चला, हो. सुटका होऊ दे सुटका होऊ दे माझी. एका क्षणात ते संकट संपलं असतं, टळलं असतं. पण ती म्हणाली की नाही, मी इथे राहीन, रामानीच मला आणलं पाहिजे. आणि तिचा सगळा तो रामराज्याचा विचार आहे तो त्या ठिकाणी तिनं मांडलाय. वाल्मिकी रामायण वाचताना जेव्हा वनवासामध्ये सीता असते तेव्हा ती रामाबरोबर ज्या पद्धतीच्या चर्चा तिने केलेल्या आहेत, म्हणजे ती एका ठिकाणी विचारते की सुखात सुखम की धर्मात सुखम, या विषयावरती ती चर्चा करते की सगळी सुखाची साधनं आपण एकत्र केली की मग आपल्याला सुख मिळतं की धर्माचरण केलं म्हणून सुख मिळतं. आणि त्याच्यानंतर तिने मांडलेली जी धर्माची जी व्याख्या आहे ती आजही आधुनिक काळामध्ये आपल्याला अत्यंत मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीची आहे. हे पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की नाही, टेलिव्हिजनवर पाहिलेली आत्तापर्यंत सांगितलेली सीता आणि वाल्मिकी रामायणातली सीता याच्यामध्ये फरक आहे. नक्कीच. हा किती एक वेगळा विचार आहे की हो, तिने तिचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यासाठीची बुद्धिमत्ता तिच्याकडे आहे. तर सीता म्हटल्यावरती आपल्याकडे आपल्या परंपरेत तर पंचकन्यांमध्ये सीतेला स्थान आहे आणि आदर्श भारतीय स्त्री असं म्हटल्यानंतर सीतेकडे पाहिलं जातं. तर त्या दृष्टीने जर सीतेकडे आता तुमच्या नव्या नजरेने बघायचं असेल तर नेमके काय आदर्श गुण आहेत तिच्यामध्ये? मुळात कसं आहे की सध्या स्वातंत्र्य, स्त्री स्वातंत्र्य हा शब्द आपण खूप वापरतो. 19व्या शतकापासून जी एक स्त्री चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली तिथपासून तो शब्द आपण वापरतो. खरं स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या काय आहे याचा जर विचार केला ना तर मला ती व्याख्या सीतेमध्ये दिसते. ती बुद्धिमती आहे, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते, ती प्रश्न विचारते आणि त्याचबरोबर तिच्यावर असलेल्या जबाबदारीचं तिला एक भान आहे आणि त्यामुळे मला ती खूप स्वतंत्र अशा पद्धतीची स्त्री वाटते. आणि हे खूप महत्त्वाचे गुण सीतेमध्ये आहे असं मला वाटतं आणि ते वेगवेगळ्या प्रसंगांमधनं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ती रामाला म्हणते की जेव्हा वनवासामध्ये आल्यानंतर राम असं वचन देतो की मी राक्षसांचा निपात करेन, तेव्हा ती त्याला म्हणते की तू का हा निपात करतोयस? तो म्हणतो मी राजा आहे. ते म्हणते नाही, तू इथला राजा नाही आहेस, तू तिथला राजा आहेस अयोध्येचा. त्यामुळे इथल्या गोष्टीचं रक्षण करणं तुझं हे नाही आहे, अनावश्यक हिंसा नको. पण मग राम असं म्हणतो की मी शब्द दिला आणि त्यामुळे मला हे काम करावंसं वाटेल. तर अशा पद्धतीने स्वतंत्र विचार करणारी, स्वतंत्रपणे निर्णय घेणारी आणि त्या निर्णयाची किंमत देणारी अशी ती आहे आणि म्हणून मला ती आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थाने स्वतंत्र स्त्री वाटते. आणि याच्यात कुठेतरी म्हणजे राजनीतीचा, युद्धनीतीचा तिने अभ्यासही केला असावा. कारण कसं आहे, जनकाच्या लक्षात आलं होतं की ही खूप वेगळी आहे आणि म्हणून जनकाने तिला त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. तिला वेगवेगळ्या बुद्धिवंतांच्या बरोबर तिच्या चर्चा घडवून आणलेल्या आहेत. गार्गीचं शिक्षण पाठीमागे आहे. त्यामुळे आणि त्या काळामध्ये प्रत्येक राणीला युद्धनीती आणि राजनीतीचा अभ्यास आवश्यकच होता. म्हणजे तसं जर नसतं तर कैकेयी युद्धावर का गेली असती? म्हणजे एक स्त्री आपल्या नवऱ्याबरोबर युद्धावर जाते, युद्धामध्ये त्याला मदत करते, हे सगळं प्रशिक्षणाशिवाय होणार नाही आणि त्यामुळे त्या काळचा तो भाग होता आणि त्यामुळे सीता निश्चितच ते प्रशिक्षण तिला होतं आणि म्हणूनच ती टिकू शकली त्या सगळ्या वनवासाच्या मध्ये आणि त्याच्यानंतर रावणाच्या बंदिवासामध्ये. बरोबर. कारण ते जर आत्मिक आणि शारीरिक बळ नसेल तर ती टिकलीच नसती. खरं. म्हणजे हे जे चित्र आहे अनेकदा ना काय परत परत रामायण महाभारताविषयी बोलताय असाही एक कल कधी कधी अलीकडे आपल्याला दिसतो किंवा त्या काय पुराणातल्या वांगी आहेत किंवा असं. तर याविषयी काय वाटतं तुम्हाला? रामायण महाभारत काय देतं आपल्याला आजच्या काळात? कसं आहे, रामायण आणि महाभारत या दोन साहित्य कृतींचं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही वयाच्या आणि परिपक्वतेच्या ज्या टप्प्यावर असाल त्या टप्प्यावरती येऊन ते तुमच्याशी बोलतात. म्हणजे लहानपणी त्यातले चमत्कार, त्यातले गोष्टी याच्यामध्ये आपलं मनोरंजन होतं. थोडं आपण परिपक्व झालं की आपल्याला लक्षात यायला लागतं की अरे रामायण आणि महाभारत आपल्याला आजूबाजूच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं भान करून देत आहे. म्हणजे ती भाऊबंधकी, माणसांमधल्या वृत्ती प्रवृत्ती यांची जाणीव करून द्यायला लागते आणि आपल्या आजूबाजूचा जो सामाजिक राजकीय परिसर आहे त्याच्याबद्दल आपल्याला अवगत करायला लागतं. आपण परिपक्वतेच्या आणखीन एका टप्प्यावरती जेव्हा जायला लागतो आणि वयाच्या सुद्धा, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की चिरंतन प्रश्नांच्या बद्दल, माणसाला जे चिरंतन प्रश्न पडतात की मी इथे का आलोय, कुठून आलोय, कशासाठी आलोय, माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या कलाकृती आपल्याला द्यायला लागतात. म्हणजे सीता कादंबरीमध्ये जर पाहिलं असेल तर पहिल्याच वाक्यापासून सुरुवात केली आहे की कर्म की नियती. म्हणजे सीतेला खरोखरच असं वाटत असेल ना की कर्म महत्वाचे की नियती,
जर कर्म महत्त्वाचं असेल असं जर म्हटलं तर एका क्षणी तिला जेव्हा मातीमध्ये पुरून टाकण्यात आलं लहान अर्भक असताना आणि नियतीनेच तिला बाहेर काढलं ना. हो. त्यामुळे कायम सीतेच्या मनामध्ये हे द्वंद्व चालू असणारच ना की कर्म की नियती, माणसाला नेमकं काय घडवतं किंवा काय रामाला राज्याभिषेक होणार आहे आणि एका क्षणामध्ये वनवासात याच्यामध्ये. आणि म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तर ती म्हणतेच म्हणजे उर्मिला तिला म्हणते सुद्धा की काय नियतीने हा खेळ केलेला आहे की म्हणजे तू जेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या घरी जाते आहेस तेव्हा तो राजपाट आणि हे सगळं तुझ्याकडनं हे झालेलं आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या चिरंतन प्रश्नांकडे सुद्धा हे आपल्याला ही पुस्तकं या साहित्यकृती आपल्याला पाहायला लावतात. आणि म्हणून लेखकाला किंवा प्रत्येक माणसाला त्याचं पुन्हा पुन्हा आकर्षण वाटायला लागतं. आणि मनोरंजनासाठी आपण जेव्हा त्या पाहायला लागतो तेव्हा त्याच्यानंतर हळूहळू लक्षात यायला लागतं की अरे आपली जग आणि जगणं याच्याबद्दलचं आपलं आकलन समृद्ध करणारी ही पुस्तकं आहेत आणि परत परत आपण त्याच्याकडे वळायला लागतो. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की सुदैवाने आपण अशा मातीत आणि अशा संस्कृतीत जन्माला आलोय की आपण आपला धर्म, आपले धर्मग्रंथ, आपल्या धारणा या सगळ्यांना प्रश्न करू शकतो. ही काळ्या दगडावरची रेष नाही. आपण त्यांना प्रश्न करू शकतो, आपण त्यांना त्याच्याबद्दल असहमती व्यक्त करू शकतो. म्हणून तर चार्वाक आपल्याकडे जन्माला येऊ शकतो आणि चार्वाकाला सुद्धा आपण ऋषी म्हणून त्याच्याकडे बघतो. त्यामुळे या सगळ्यांना आपण प्रश्न करू शकत असल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवून आपण परत परत त्या कथा सांगतो, पण आपण आपल्या दृष्टिकोनातून सांगतो. कारण एकतर आपल्याला ती अनुमती आहे आणि दुसरी आपल्याला ती एक सवय अशी लागली आहे की रामायण आणि महाभारताने आपल्याला मोजपट्टी दिलेली आहे नैतिकतेची, अनैतिकतेची. आणि त्या मोजपट्टीवरती आपण आजचं आपलं जगणं की आजचा आपला सगळा आजूबाजूचा परिसर आहे तो मापून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला असं वाटतं की रामायण आणि महाभारताच्या मोजपट्टीने आपण आपलं आयुष्य पुन्हा एकदा तपासून पाहूया. त्यामुळे कितीही वर्ष झाली तरी परत परत माणसं त्याच्याकडे वळतातच आहेत. अगदी अगदी खरं. मला ओव्यांची आठवण झाली की आपल्या खेड्यापाड्यातल्या आया बहिणी सुद्धा रामाला प्रश्न विचारू शकतात. हो, अगदी. रामाला प्रश्न विचारतात, काही वेळा त्या रामाला शिव्या देतात, रामाला दोषी ठरवतात. याचं कारण काय तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे आणि ते आजूबाजूच्या पुरुषांमुळे किंवा पुरुषी मनोवृत्तीमुळे त्यांना जे दुःख होतं त्याचं ते राम हे प्रतीक असं समजतात आणि रामाला ते त्या नावं ठेवतात. म्हणजे त्यांचा रामाशी काही हे नसतो, परंतु रामाला त्या आपल्याला सीतेच्या ठिकाणी आपली कल्पना करतात. इतकं ते स्वातंत्र्य आपल्याकडे आहे आणि इतकं ते आपण घेतो आणि त्यामुळे लोकसाहित्यामध्ये सुद्धा रामायणाबद्दल खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला आढळतात. खरं खरं. आता रामाचा विषय अर्थातच म्हणजे सियापती राम आहे तो, त्यामुळे सीतेविषयी बोलताना रामाविषयी बोलणं हे अगदीच स्वाभाविक आहे. पण ज्या काही गोष्टींचा म्हणजे राम राजा म्हणून आणि रामपती म्हणून हा जो एक संघर्ष रामायणामध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा आजच्या काळामध्ये आम्ही स्त्रिया म्हणूया किंवा एक आधुनिक फेमिनिझमच्या दृष्टिकोनातून जेव्हा रामायणाकडे पाहिलं जातं तेव्हा पती राम कुठेतरी नापास झाला अशी एक भावना आहे. तर आपल्या सीता कादंबरी ज्यांनी वाचली असेल किंवा यानंतर वाचाल तेव्हा त्याचा शेवट फार नाट्यमय आहे. तर तो काही तुम्ही सांगा असं मी सांगणार नाही, ते नक्कीच एक कुतूहल लोकांच्या मनात असू दे. पण हा जो भाग आहे ज्याला आपण उत्तरकांड म्हणतो, जिथे खऱ्या अर्थाने रामपती म्हणून त्यांनी सीतेचा त्याग का केला किंवा सीता भूमीमध्ये गडप का झाली, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत, तर त्याविषयी काय विचार करताना काही नवं सापडलं का तुम्हाला? मुळात या प्रश्नांच्यापासून पळून जाण्याची काही कधी आवश्यकता भासली नाही, कारण आता आपण म्हटलं त्याप्रमाणे की आपण रामाशी असहमती व्यक्त करू शकतो. पहिली गोष्ट अशी की म्हणजे आपल्याकडे ज्या परदेशातनं जो फेमिनिझम आला तो फेमिनिझम आणि आपल्याकडचा फेमिनिझम याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे असं मला वाटतं. परदेशातनं आलेल्या कुठल्याही ज्या कल्पना आहेत त्या एका घटकाला दुसऱ्या घटकाच्या विरुद्ध उभं करायचं आणि एका घटकाला दुसऱ्या घटकाचा शत्रू म्हणून उभा करायचं. मग ते आहेरे आणि नाहीरे असो किंवा स्त्री आणि पुरुष असो, वेगवेगळ्या पद्धतीने उभं करणं हा तिकडची पद्धत आहे. ती तिकडची त्यांची विचाराची पद्धत आहे. आपल्याकडची पद्धत अशी आहे की आपल्याकडे प्रत्येक वेळेला दुर्बल घटकाच्या बरोबर ज्या घटकांनी अन्याय केलेला आहे त्या घटकातले लोक सुद्धा सामील झाले आणि त्यांनी दुर्बल घटकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला.
म्हणजे अस्पृश्यतेच्या प्रश्नासाठी तथाकथित स्पृश्य जे होते ते सुद्धा अस्पृश्यांच्या बरोबर उभे राहिले आणि लढले. बरोबर. स्त्रियांच्या प्रश्नामध्ये पुरुष उभे राहिले आणि ते स्त्रियांच्या बरोबर लढले. त्यामुळे आपल्याकडचा फेमिनिझम हा आहे, हा कुणाच्या विरुद्ध असू शकत नाही. बरोबर. आणि त्यामुळे दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं, एकमेकांचे शत्रू म्हणून बघणं असं होत नाही. तर वाईट प्रवृत्ती आणि चांगली प्रवृत्ती, अन्याय करणारी प्रवृत्ती आणि अन्याय सहन करणारी प्रवृत्ती, अशा दोघांमधलाच तो संघर्ष असायचा. त्याच्यामध्ये जेंडर, जात किंवा यापैकी कुठल्याही अशा पद्धतीचं वर्गीकरण त्याच्यामध्ये केलेलं नाही आपल्याकडे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामुळे मला असं वाटतं की त्या फेमिनिझमच्या नजरेतनं जर आपण भारताकडे पाहायला लागलो तर खूप गोंधळ होतो. आणि तो गोंधळ झालेला आपल्याला गेल्या काही काळामध्ये दिसतोय की त्या गोंधळातनं खूप गोष्टी आपल्याकडच्या ज्या होत्या त्या प्रश्नांकित झाल्या, नष्ट व्हायला लागल्या. आणि त्यातून एकांगीपणा, एकटेपणा आणि वैफल्य याच्यापेक्षा हातात काही पडताना दिसलं नाही. मला वाटतं एक विद्वेष सुद्धा खूप वाढीला लागला आणि त्याच्यातनं हाताशी काही लागत नाहीये. पण आपल्याकडच्या नजरेतनं जर या सगळ्या गोष्टीकडे जर पाहिलं तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उत्तरकांडाचा विचार करताना मी त्याच्याकडे 2 पद्धतीने बघतो. एकतर रामायण वाचत असताना, हे करत असताना लक्षात येते की तो भाग प्रक्षिप्तच आहे. म्हणजे मुळात राम आणि सीता एकत्र आल्यानंतर त्यांनी हजारो वर्ष राज्य केलं आणि रावण वध झाला इथे खरं तर संपतं. अयोध्येत आले, राज्य केलं. आणि त्याच्यानंतर अख्ख्या रामायणाची फलश्रुती सांगितलेली आहे. आपल्याकडे कसं असतं की ग्रंथ संपला की फलश्रुती सांगितली जाते, पण फलश्रुतीनंतर आणखीन काही भाग जोडलेले आहेत. आणि चांगला नाटककार किंवा चांगला कादंबरीकार कसा असतो, तो एक सातत्य ठेवतो पात्रामध्ये. तर इथे ते सातत्य आपल्याला दिसत नाहीये की जो राम तिच्या मनाचा इतका विचार करतो तो राम पुढच्या काळामध्ये इतका हे होऊन जाईल का? बरं, याच्यामध्ये त्यामुळे ते सातत्य नसल्यामुळे खरं तर ते प्रक्षिप्तच आहे. त्यामुळे त्याचा विचारच करायला नको असं आपण म्हणू शकतो. पण आपण तसं म्हणत नाही, कारण वेगवेगळ्या प्रकारचे विचार आले तर त्याच्यावरती चर्चा करण्याची आपली संस्कृती आहे आणि त्याचाही विचार करण्याची आपली संस्कृती आहे. आता गंमत अशी आहे की कादंबरीमध्येच सीतारामाला असा प्रश्न विचारते की राम म्हणून आणि पती म्हणून असे निर्णय घेण्याचा जो तू विचार करतोयस, हे 2 वेगळे होते कधी? तू व्यक्तिगत राम म्हणून कधी जगलास आयुष्यामध्ये? तू जन्माला आलास ते प्रजेसाठी, प्रजेला वारस हवा म्हणून तू जन्माला आलास. म्हणजे तुझ्या जन्माच्या पाठीमागे प्रजेचं हित हे कारण होतं. त्याच्यानंतर तुझं लहानपण, शिक्षण संपतंय न संपतंय, आता थोडीशी मौज मजा करायची वेळ येते न येते तोपर्यंत तुला राक्षसांचा निपात करण्यासाठी पाठवलं गेलं आणि सांगितलं गेलं की राज्यासाठी तुला जायचंय, तिथे तुझे प्राण पण जाऊ शकतील. म्हणजे परत एकदा तू राज्यासाठी जगलास. तो सगळा निपात करून परत आलास, सीतेबरोबर विवाह झाला, हे झाला. आता राज्यावरती बसणार तोपर्यंत राजांनी दिलेला शब्द आहे, त्यामुळे त्या सिंहासनाने दिलेला शब्द आहे, त्यामुळे तुला वनवासाला जायला लागेल असं म्हणून तू परत वनवासाला निघून गेलास. म्हणजे राम हा इंडिव्हिज्युअल म्हणून कधी जगलाच नाहीये जर आपण पाहिलं तर. आणि त्याच्यानंतर आता सीतेचा त्याग करा असं जर प्रजा म्हणत असेल तर आत्ता या ठिकाणी राम असं म्हणूच शकत नाही की मी इंडिव्हिज्युअल म्हणून काहीतरी निर्णय घेतो. त्यामुळे तोही निर्णय राजांनी प्रजेसाठी म्हणून घेतलेला निर्णय असा आपण त्याच्याकडे म्हणू शकतो. म्हणजे प्रजेनं असं म्हटलं की आम्हाला काही यामध्ये वाटतं, सीतेबद्दल आमच्या काही भावना आहेत आणि त्या भावनेसाठी तू तिचा त्याग केला पाहिजेस, तर त्यांनी प्रजेसाठी तो त्याग केला. हे सातत्य मला असं वाटतं की आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. जर ते प्रक्षिप्त नाही आणि ते त्यातलाच एक भाग आहे असं समजलं तर त्यामुळे मला असं वाटतं की राम पती म्हणून आणि राजा म्हणून हे वेगळे नाहीच आहेत, ते कधी निघूच शकत नाही त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे पती म्हणून आणि राजा म्हणून पास नापास होण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी निर्माण होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की सीतेची एक स्वतःची काहीतरी भूमिका त्यामध्ये निश्चित असणार की त्या म्हणजे आपण जी अबला आणि अशी बघतो त्या ह्याच्यापेक्षा सुद्धा. कारण म्हणजे पती म्हणून रामाचा विचार जर करायचा झाला तर त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे की मंदोदरी सीतेला भेटायला येते आणि सीता मंदोदरीच्या पाया पडते आणि तिला बसवते, दोघींची चर्चा होते आणि मंदोदरी म्हणते की पत्नी म्हणून मी रावणाच्या बरोबर राहणार आहे, परंतु मला त्याचं हे अजिबात पटत नाहीये. आणि सीता ती त्याला म्हणते की तू का गेली नाहीस हनुमानाबरोबर? तर ती म्हणाली की आता हे तुझं आणि माझं किंवा राम आणि असं युद्ध राहिलेलं नाहीये, 2 संस्कृतींमधलं 2 प्रवृत्तींमधलं हे युद्ध आहे.
त्यामुळे ते होणं आवश्यक आहे, ते होणार. आणि घरी गेल्यानंतर मी तो प्रसंग असा त्या ठिकाणी लिहिला आहे की मंदोदरी आणि रावण एका मंचकावरती पहुडलेले आहेत आणि मध्यरात्री ती रावणाकडे, झोपलेल्या रावणाकडे पाहता पाठ करून रावण झोपतो. तिच्याकडे पाहता पाहता तिच्या मनामध्ये असा विचार येतो, एक राम आहे जो आपल्या पत्नीसाठी हजारो मैल ओलांडून सेतू बांधून इकडे येण्याचा प्रयत्न करतोय, आणि एक माझा पती आहे जो मंचकावरचं साधं अंतर सुद्धा ओलांडून माझ्या हृदयापर्यंत पोहोचू शकला नाही. हा राम आहे, पती म्हणून हा राम आहे, खरं मला असं वाटतं. आणि मग राजा म्हणून रामाचा जो विचार आहे की लोकसहभागातूनच तो सेतू झाला पाहिजे. मग खरं तर राम आणि लक्ष्मण इतके पराक्रमी होते की हनुमंताच्या खांद्यावर बसून ते आले असते तर ते युद्ध जिंकून गेले असते. परंतु रामाच्या डोळ्यासमोर आणि सीतेच्या डोळ्यासमोर सुद्धा रामराज्याचा जो विचार आहे, आणि म्हणून मी कादंबरीमध्ये जे म्हटलेलं आहे की राम हा एक विचार आहे आणि सीता हा रामराज्याचा कणा आहे. आणि त्यामुळे केवळ एका पत्नीसाठी तो आलेला नाहीये, तर ते दोन संस्कृतींमधलं युद्ध आहे. आणि जर त्याला साम्राज्य विस्तार करायचा असता तर त्यांनी तिथे स्वतः राजा तो झाला असता, पण विभीषणाला त्यांनी त्या ठिकाणी राजपद दिलं आणि तो परत आला. त्यामुळे मला असं वाटतं की आपण परकीय फेमिनिझमच्या कल्पनांमधनं जर या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहायला लागलो तर आपल्याला त्याची उत्तरं त्या पद्धतीने मिळणार नाहीत. आणि आधुनिक विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून जर आपण पाहायला लागलं तरी सुद्धा सीता आपल्याला ही एक अत्यंत ताकदवान आणि बुद्धिमती स्त्री आहे असं जाणवतं. खरं तर 2 प्रश्न आत्ता मनात आहेत, पण त्यातला एक आधी विचारते आणि मग दुसऱ्या प्रश्नाकडे जाते. आपण फेमिनिझम विषयी बोलतो आहोत, तर रामायणातली उर्मिला हे एक जे पात्र आहे की त्याकडे दुर्लक्ष झालं असं महर्षी वाल्मिकींनी त्या पात्राला फारसा न्याय दिला नाही असं अनेकदा म्हटलं जातं. तर एकतर तुमचं मत काय, आणि तुम्ही रंगवलेली उर्मिला सीता कादंबरीतली इतकी छान आहे. एकतर त्यांच्या दोघींमधलं जे बहिणींचं नातं हे एरवी कदाचित दुर्लक्षिलं जातं, तेही तिथे खूप प्रकर्षाने खूप छान रंगवलं गेलं. तर त्याही विषयी मुळात मला असं वाटतं की विस्ताराच्या दृष्टीने उर्मिला जरी कमी असली तरी वाल्मिकींच्या सारखा जेव्हा ग्रेट साहित्यिक जेव्हा काहीतरी लिहितो तेव्हा तो अक्षरशः काही वाक्यांमध्ये सुद्धा एक हे उभं करून जातो. म्हणजे पूर्णपणे न्याय त्या पात्राला देताना आपल्याला दिसतो. माझ्या कादंबरीमध्ये उर्मिलेचा मी थोडा अधिक विस्तार केलेला आहे. पुन्हा एकदा भारतीय मानसिकतेतनं या सगळ्या गोष्टींच्याकडे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मी 3 पात्र ही स्वतः निर्माण केलेली आहेत कादंबरीमध्ये. एक म्हणजे विकटकीर्ती, छद्ममूर्ती आणि घंटानाद, जे आचार्य घंटानाद हे विचारवंत आहेत त्या काळातले. आणि हे विचारवंत रावणाला ज्या पद्धतीची दिशा देत आहेत त्या पद्धतीने रावण हे करतोय, वाटचाल करतोय किंवा निर्णय घेतोय. तर घंटानंदांच्या मनामध्ये एक प्रश्न त्या ह्याच्यामध्ये निर्माण होतो की जेव्हा त्यांना कळतं की असा कोण आहे की जो मेघनादाचा हे करू शकतो, मृत्यूला ठार मारू शकतो, असा माणूस असला पाहिजे की जो 14 वर्ष झोपलेला नाही आहे, आणि तो लक्ष्मण आहे. आणि त्याच्यानंतर एकीकडे उपभोगवादी संस्कृती आहे आणि एकीकडे त्यागाची संस्कृती आहे. म्हणजे आपल्याकडे त्यागाला महत्त्व आहे. त्यागाला आजचा जो ज्याला काय म्हणतो व्यक्तिवाद आहे, व्यक्तिवादाच्या दृष्टिकोनातून आपण बघतो तेव्हा त्यागाला काहीच किंमत नाही. त्याग हा मूर्खपणा आहे असं मानलं जातं. पण घंटानंदांच्या मनामध्ये एकदा प्रश्न येतो जो सीतेने त्यांना एकदा विचारलेला असतो की प्रत्येकाला कुणाला कशामध्ये आनंद मिळेल याची व्याख्या तुम्ही कशी करता आणि तुम्ही का करता. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये उपभोगामध्ये आनंद आहे असं म्हटलेलं आहे, परंतु त्यागामधला जो आनंद आहे जो उर्मिलेच्या दृष्टीने आपल्याला दिसतो, दोघांना खरं तर उर्मिलाही म्हणू शकली असते मी जाईन म्हणून, पण उर्मिला म्हणाली की मी या ठिकाणी राहून माझ्या घरच्यांची काळजी घेईन. आणि तिने सुद्धा तितकाच त्याग केलेला आहे. म्हणजे याच्यातल्या प्रत्येक स्त्रीने जो त्याग केलेला आहे त्याच्यावर तिने जो त्याग केलेला आहे त्याच्यामध्ये घंटानंदांना प्रश्न असा पडतो की उपभोगातनं मिळणारा आनंद आहे आणि अशा पद्धतीने 14 वर्ष न झोपता आपल्या भावासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या राजांनी दिलेल्या शब्दासाठी काही पद्धतीचा त्याग करणं, याच्यामध्ये काही एक वेगळा आनंद असू शकतो का. आणि मग मला असं वाटतं की हे पाश्चिमात्य तत्वज्ञानातल्या लोकांना कळणारच नाही की मैलोन मैल रस्ता तुडवत लोक वारीला का जातात विठ्ठलाकडे.
खरं. कुणी म्हणेल की अरे हा काय वेडेपणा आहे, पण तो वेडेपणा पाश्चात्य नजरेतनं समजूनच घेता येत नाही. हो. मग आता गाडी घोडे असताना का? हा का हे करायचं, नर्मदा परिक्रमेला लोक का जातात, किंवा अनेक लोक आपल्याकडे सामाजिक कार्य करत असताना की घरदार अक्षरशः बाजूला टाकतात आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देतात. तर ते का, त्यातला आनंद काय आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की मी हे म्हणू शकतो की नाही बाबा हा आनंद मी उपभोगू शकत नाही, माझ्या आनंदाच्या कल्पना वेगळ्या आहेत. परंतु अशा पद्धतीचाही एक आनंद असतो. ही शक्यता जर तुम्ही नाकारत असाल म्हणजे तुम्ही पाश्चात्य नजरेतनं याच्याकडे पाहत आहात. आपल्याकडची मानसिकता वेगळी आहे. त्या मानसिकतेकडनं या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिलं तर मला असं वाटतं की उर्मिलेनी स्वतः एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला तिने निभावलं. हे खूप महत्वाचं आणि हे रामायणाचं सौंदर्य आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर या दोघी म्हणजे कैकेयी आणि सीता या दोघींच्या बोलण्यामध्ये कैकेयी म्हणतेच, रघुकुलामध्ये बुद्धिमती स्त्रियांना नेहमीच काही ना काही त्रासाला सामोरं जावं लागतं. म्हणजे तुम्ही जेव्हा बुद्धिमान असता आणि जेव्हा तुम्ही वेगळ्या पद्धतीचं आयुष्य स्वीकारता, ते वेगळ्या पद्धतीचं आयुष्य स्वीकारण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा त्रास असतो, वेदना असतात. परंतु त्या स्त्रियांमध्ये ती हिंमत होती आणि ते वेगळ्या प्रकारचं आयुष्य समजून घेण्याचं आणि ते निभवण्याची कुवत त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे त्या वेदना सुद्धा त्यांनी स्वीकारल्या आणि त्या निभवल्या असं मला वाटतं. मग आता कैकेयीचा विषय निघालाच आहे म्हणून तुम्ही कैकेयीकडे कसं पाहता? कादंबरीमध्ये मी काय आहे की मला नेहमी असं वाटतं आणि रामायणामध्ये सुद्धा किंवा आपल्या महाभारतातलं हेच आहे की प्रत्येक व्यक्तिरेखेला ते त्याच्या त्याच्या कक्षेतनं पाहायचा प्रयत्न करतात. आपल्या नैतिकतेच्या अनैतिकतेच्या चूक बरोबरीच्या मोजपट्ट्यांनी ते मोजत नाही. म्हणजे हेमिंग्वेनी खरं तर एक छान म्हटलेलं आहे. हेमिंग्वे असं म्हणतो की रायटर इज नॉट टू जज, ही इज टू अंडरस्टँड. तुम्ही जज नका करू, तो चूक आहे की बरोबर आहे हे तुम्ही ठरवू नका, तो असा का आहे याचा विचार करा. त्यामुळे कैकेयी चुकीची आहे की बरोबर आहे हे ठरवायला मी गेलेलो नाही, ती तशी का आहे. आणि मग तिच्याकडे जर पाहिलं तर तिला असं सांगण्यात आलं होतं की या तुझ्या बाकी ज्या इतर आहेत कौसल्या वगैरे सुमित्रा, त्यांना मूल होणार नाहीये, ते तुला होणार आहे. त्यामुळे तिची सगळी स्वप्न, मला मुलगा होणार आहे, तो राज्यावर बसणार आहे. पण झालं असं की तिघींनाही मूल झालं आणि राम मोठा होता. तर तिच्या मनामध्ये एक माणूस म्हणून, म्हणजे आपण कितीही त्याग आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरी या श्रेष्ठ साहित्य कृतींमध्ये त्यांच्यातला माणूस संपत नाही. तो माणूस त्यांनी नेमका रेखाटलेलाच आहे. माणूस म्हणून तिला असं वाटतं की काही मिनिटं माझा मुलगा उशिरा जन्माला आला म्हणून तो राजा नाही का होऊ शकत. मग त्याला राजा करण्यासाठी म्हणून ती आयुष्यभर काहीतरी करत राहिली. आणि जेव्हा त्याला तिने राजा केलं तेव्हा तिच्या असं लक्षात आलं की अरे आपण त्याला राजा तर केलं पण त्यातला आनंद काहीच नाहीये. कारण तो रामाला इतका मानतो आणि आपल्याला रघुकुल कळलंच नाही, हे कुठेतरी तिच्या मनामध्ये येतं. त्यामुळे मी अशा पद्धतीने कैकेयीकडे बघतो की ती चुकली नाही, माणूस म्हणून ती चुकली नाही. म्हणजे तिचे काही निर्णय एकूण त्या सगळ्या चौकटीमध्ये चुकीचे जरी ठरले असले तरी मला माणूस म्हणून ती तितकीच सच्ची वाटते जितक्या इतर रघुकुलातल्या स्त्रिया आहेत. खरं. जो दुसरा प्रश्न माझ्या मनामध्ये होता, अनेकांचं कुतूहल असेल की रामराज्य ही जी संकल्पना आहे ही आपल्याला वर्षानुवर्ष मोहित करते आहे. पण नेमकं या संकल्पनेकडे कसं पाहावं ही प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते रामराज्याची. तुमची रामराज्याची कल्पना काय? खरं तर रामराज्य हा शब्द आणि ही कल्पना आपल्याकडे खूप आधीपासून मनामध्ये रुजलेली आहे की ज्या ठिकाणी सगळ्यांना समान संधी आहे, समान न्याय आहे, ज्या ठिकाणी चांगल्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न सतत जिथला राजा करत असतो ते रामराज्य मानलं पाहिजे. प्रजेच्या साठी जो सगळं काही आपलं खर्च करतो, तनमनधन म्हणतो त्या पद्धतीने, अशा पद्धतीचा राजा जो आहे तोच रामराज्य निर्माण करू शकतो. कादंबरीमध्ये मी एक प्रसंग असा लिहिलेला आहे, खारीचा प्रसंग आपण नेहमी वाचतो रामायणामध्ये की एक खार असते आणि ती आपल्या पाठीवरती माती गोळा करते आणि ती मदत करते याच्यामध्ये. तर कथेमध्ये मी रामायणात मी कल्पिलेला प्रसंग असा आहे की त्रिजटा जी आहे ती सीतेला सगळं वर्णन करून सांगते आहे की काय काय घडलं तिकडे.
त्यामुळे खरं तर रावणाच्या पक्षातली आहे. रावणाच्या पक्षातली आहे. पण ती सीतेची एक रक्षक म्हणून त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. तर ती सीतेला सांगते की अगं अशी अशी एक खार होती आणि ती अशी अशी मदत करत होती आणि एका पॉइंटला रामाला ते फार गमतीदार वाटलं तिचं ते सगळं जे आहे ते त्यातनं मदत अशी किती होणार, पण तिचं ते त्यांना आवडते. हे गेलं तिच्या हात फिरवला पाठीवरती आणि ते म्हणाले की अगं खुळे तुला कळतंय तरी का की हे काय चाललंय, आणि तिने तिला सोडून दिलं आणि ती आनंदाने परत कामाला लागली. तर सीता विचारमग्न होते आणि ती म्हणते की त्रिजटा, इथे मला रामराज्याची संकल्पना दिसते. म्हणजे रामराज्यामध्ये प्रजेला राजाबद्दल एक विश्वास असला पाहिजे. भले प्रजेला हे कळता कामा नये की तो काय करतोय त्याचं विश्लेषण प्रजेला करता येईलच असं नाही. त्याच्यासाठी राजनैतिक विश्लेषक आहेत, त्यासाठी विद्वान आहेत. तिला राजा काय निर्णय घेतोय त्या निर्णयाच्या बद्दलचं खूप अत्यंत सखोल काही सांगता येत नसेल, पण प्रजेला हे वाटलं पाहिजे जे त्या खारीला, म्हणजे खार हे का करत होती कारण तिला कळत नव्हतं हे काय चाललंय, पण हे जे काही चाललंय ना ते सकारात्मक आहे. त्याच्या पाठीमागची ऊर्जा सकारात्मक आहे, काहीतरी चांगल्यासाठी चाललंय एवढं तिच्यापर्यंत पोचत होतं आणि म्हणून ती त्यात सहभागी झाली. तर सीता म्हणते की रामराज्यामध्ये राजाचं वर्तन असं असलं पाहिजे की जनतेला त्याची व्याख्या करता येणार नाही राजा काय करतोय, पण तो जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय, ते मांगल्यासाठी करतोय, त्याच्यातनं प्रजेचंच हित आहे. एवढं जरी प्रजेपर्यंत ती ऊर्जा पोचली किंवा ते सकारात्मक भाव पोचला तरी तो पुरेसा असतो. तर रामराज्याची कल्पना ही आहे की प्रजेला ते जाणवलं पाहिजे जे काय चाललंय ते आपल्यासाठी चाललंय, सकारात्मक चाललं आहे, त्यातनं कुणाचं अहित होणार नाहीये. म्हणजे आपण काही दुसऱ्या राज्यावरती हल्ले करत नाही आहोत किंवा काही करत नाही आहोत, पण जे चाललंय ते आपल्या चांगल्यासाठी चाललेलं आहे, हे प्रजेपर्यंत पोहोचणं हे रामराज्यामध्ये महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण एरवी खारीचा वाटा असं जे म्हणतो त्याला खरं तर ही रामकथा कुठेतरी त्याच्या पार्श्वभूमीला आहे. पण हा जो विचार आहे की इथे प्रत्येकाला सहभाग आहे आणि मुळात त्याच्या मुळाशी विश्वास आहे, ही फारच एक वेगळी दृष्टी आहे रामराज्याकडे पाहण्याची. पण आपण इतकी रामायणं वाचलीत या सगळ्याचा अभ्यास करत असताना, तर त्या रामायणांमध्ये सुद्धा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत. तर अशातलं काही तुमच्या म्हणजे एका अत्यंत वेगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. म्हणजे पहिली गोष्ट वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषाच नाहीये, पण आता लक्ष्मण रेषा हा शब्द आणि हे आपल्याकडे इतकं महत्वाचं होऊन बसलंय की आपण ते रामायणापासून वेगळं पाहू शकत नाही. बरं, सीता ही काही चोळीसाठी हट्ट धरून बसली होती वगैरे असंही वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये. तिला ते हरिण खूप वेगळ्या पद्धतीचं वाटलं आणि अशा पद्धतीचा तो सगळा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि तर इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याचं कारण परत असं आहे ना की आपण एकतर ते मौखिक परंपरेतनं आलेलं असल्यामुळे सांगता सांगता त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत, आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक प्रांतातल्या प्रत्येक ठिकाणच्या माणसांनी आपल्या नजरेतनं आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, सभोवताल आहे, त्याच्या अनुषंगाने रामकथा सांगितली. बरोबर. त्यामुळे तिकडच्या ज्या काही कल्पना होत्या, तिकडच्या काही धारणा होत्या, त्या धारणा त्याच्यामध्ये मिसळल्या. म्हणजे साधी गोष्ट आहे की UP बिहारमध्ये असं एक सांगितलं जातं की रामानं सीतेचा त्याग का केला. तर एकदा म्हणे हे सगळं छान, सगळं वध वगैरे झाला, सगळं छान राज्य चालू होतं, आणि एक दिवस कैकेयी सीतेकडे आली आणि ती म्हणाली की रावण कसा दिसत होता ग. ती म्हणे मला नाही माहीत कसा दिसत होता, कारण आपण परपुरुषाचा चेहराच बघत नाही. नाही पण काहीतरी तू पाहिलं असशील ना. ती म्हणे नाही, माझं लक्ष पायाखाली असल्यामुळे. मग ती म्हणे अंगठा तरी बघितला असशील ना. तर हो, मी फक्त त्याचा अंगठाच पाहिला. मग तो अंगठा काढून दाखव. मग आता सीतेने ही खूप गळ घातली म्हणून शेवटी एक अंगठा काढला आणि दिला तिला. ती घरी गेली आणि तिने त्याचं स्वतःनी एक मोठं रावणासारखं चित्र केलं आणि रामाकडे गेली आणि म्हणाली बघ तुझ्या बायकोच्या मनात अजून रावण आहे. आणि रावणाने सीतेचा त्याग केला. तर ही इतकी वेगळी गोष्ट आहे, ती सुद्धा आपल्या लोककथेमध्ये आहे आणि ती असणार आहे. याचं कारण असं की मी आत्ता जे आजूबाजूला काही घडतंय ना त्याच्यामध्ये रामकथा बघतो आणि ती लोकांना सांगायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून माझ्या या सीतामध्ये सुद्धा मी असं म्हटलंय की ही मला दिसलेली सीता आहे. माझा असा अजिबात दावा नाहीये की हीच एकमेव सीता आहे. ही मला दिसलेली, माझ्या पिढीला दिसलेली, माझ्या जाणीवा, माझं आकलन यातनं मला कळलेली सीता आहे. त्यामुळे 200 प्रकारची रामायण आहेत आणि प्रत्येक ठिकाणच्या रामायणामध्ये काही ना काही वेगळे भाग आहेत.
त्यामुळे ते असणार आहे आणि त्याचं स्वागतही एका करायला काही रामायणात तर सीता रावणाची मुलगी मुलगी असं दाखवली. हो, मला वाटतं त्या सगळ्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. हं, पण सगळ्या रामायणांच्या मधला एक भाग आहे की दुष्टांवर सुष्टांचा विजय. हं, ही जी महत्त्वाची त्याच्यामध्ये एक भाग आहे हो. किंवा एक संस्कृती आणि एक तत्त्वज्ञान जे आहे, ते तत्त्वज्ञान सगळीकडे बेस त्याचा सारखा आहे. हं. त्याच्यावरती लोकांनी जे काही उभे केलेले ते मनोरे वेगवेगळे आहेत. मला खूप छान वाटतंय की सीता या कादंबरीचं स्वागत वाचकांनी इतक्या हो, उत्स्फूर्तपणे हो. केलेलं आहे. म्हणजे 2024 मध्ये आलेली कादंबरी आज 2026 मध्ये त्याची 4थी आवृत्ती येते हो, आहे हो. आणि लोक भरभरून त्याविषयी बोलतायत. अ, तुम्हाला हा जो काही प्रतिसाद आहे हां. तो कशा पद्धतीने तुम्ही स्वीकारता आहात आणि काय प्रतिक्रिया मिळाल्यात आतापर्यंत? मुळात खरं सांगू का, की त्याच्यामध्ये खूप एकतर तत्त्वज्ञानाचाही खूप भाग आहे. जसं मी म्हटलं, की कर्म आणि नियती या गोंधळामध्ये अ, सीता जशी आहे तसे वाल्मिकी पण आहेत. हं, म्हणजे कालपर्यंत वाल्मिकी हे पात्र दरोडेखोर आणि लोकांचं हत्या करणारं होतं आणि आज तेच वाल्मिकी एक मोठं तत्त्वज्ञान उभं करतात. हं, तर त्यांनाही हा प्रश्न पडलेला आहे, की कर्म की नियती? हं. म्हणजे नियतीने मला या वाटेवर आणून सोडलं का? कारण माझं कर्म तर या वाटेवर येण्यासारखं नव्हतंच. बरोबर. आणि तोच प्रश्न लेखक म्हणून माझ्याही मनामध्ये असतो किंवा आपल्या हं. सगळ्यांच्याच मनामध्ये असतो. खरंय. त्यामुळे मला असं वाटतं, की हे रामायण म्हणजे सीता लिहित असताना मला असं वाटतं, की आत्तापर्यंत जे काही या सगळ्या गोष्टींच्या बद्दलचं माझं जे काही वाचन झालं होतं किंवा त्याच्यावर जो काही विचार झाला होता, तो सगळा त्याच्यामध्ये आणायचा मी प्रयत्न केला आणि तो मला आणता आला याचा मला फार आनंद होतो यायचा. हं, प्रतिक्रिया खूप वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत. हं, स्त्रियांच्या आहेत, पुरुषांच्या आहेत किंवा चांगल्या-चांगल्या लेखकांच्या आहेत आणि अशा हं, प्रतिसाद खूप चांगला आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं गेलं हं. आणि विक्री आणि या सगळ्या ह्याच्यातनं सुद्धा तो प्रतिसाद दिसतोय. त्याच्यामुळे मला या एका गोष्टीचं समाधान आहे, की अशा पद्धतीने ही कादंबरी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचली आणि काय होतं की राजहंसचं हे चांगलं आहे म्हणजे हं. डिस्ट्रिब्युशन हो, खूप चांगलं हो. आहे आणि ही कादंबरी लिहित असताना दिलीप माजगावकर सतत बरोबर होते. हं, त्याच्यानंतर आमचे डॉक्टर शिरीष सहस्त्रबुद्धे पण बरोबर होते. हं, मी त्यांना काही-काही पानं पाठवायचो. त्याच्यावरती चर्चा व्हायची. संपूर्ण कादंबरी झाल्यानंतर आम्ही खूप गोष्टींवरती त्याच्यावरती चर्चा केली. हं, त्यामुळे ही प्रक्रिया खूप चांगली झाली आणि माझी सगळ्यात वेगानं लिहून झालेली ही कादंबरी आहे. म्हणजे मी फार हं, मला वाटतं की मी 6 ते 7 महिनेच या कादंबरीवर प्रत्यक्ष लिहीत होतो. हं. आणि मग माझ्या असं लक्षात चिंतन आलं तर मला वाटतं वर्षानुवर्ष हो, सुरू असेल. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की मोरारी बापू हरियाणींचं मी 10 दिवसाची रामकथा ऐकली होती. कधी ऐकली होती? मी तेव्हा 10वीत होतो. हां. पण मला असं वाटतं, की त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनामध्ये पाझरत हं, असतात, कुठेतरी त्या साचून राहिलेल्या असतात आणि त्यामुळे लिहिताना सुद्धा मला अनेक गोष्टी मी न ठरवता सुद्धा मी लिहिल्या. हं. म्हणजे सुचत माझ्याकडून गेल्या. सुचत गेल्या. त्याचं कारण म्हणजे नेहमी असं म्हणतो, की म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर असं म्हटलंय, "हे मी लिहिलेलं नाही, माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे." इतका मोठा दावा काही मी या कादंबरीबद्दल करणार नाही. पण मला ही गोष्ट जाणवते, की वर्षानुवर्ष तुमच्या मनामध्ये जे काही साठत गेलेलं हं. असतं ना, ते कुठल्या ना कुठल्यातरी पद्धतीने ते तुमच्याही नकळत उमटत जातं. तर तसा अनुभव मला सीता बाबतीमध्ये खूप ठिकाणी आला. आणि हा विषय मला वाटतं कुठेतरी आपल्या संस्कारात मुरलेला आहे. मुरलेला म्हणजे आहे. हो, हो. आपण बालगंधर्व सारख्या कादंबरीवर काम केलं किंवा हो, इन्शा अल्लावरती हो, काम केलं हो. तर त्यापेक्षा हा विषय अगदीच अधिक वेगळं आहे. परिचयाचा, हो, अधिक हो, भिनलेला हो. असल्यामुळे अ, ही मला कदाचित एका कमी गोष्टीचा आनंद आहे, की माझी एक कादंबरी दुसऱ्या कादंबरीसारखी नाहीये. म्हणजे खरंय. प्रत्येकाचं भावविश्व वेगळं आहे त्या ह्याच्यामध्ये. हं. पण हे मला अवघड का होतं? कारण हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. सगळ्यांनीच याच्यावरती विचार केलेला आहे. सगळ्या घटना लोकांना माहिती आहेत. तरीसुद्धा लोकांना त्याच्यामध्ये रस निर्माण झाला पाहिजे. हं. तर त्याच्याबद्दल माझा काहीतरी एक वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे. मला माजगावकरांना जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं, तेव्हा ते मला असं म्हणाले, की "केवळ काहीतरी वेगळं लिहायचंय म्हणून तुम्ही लिहू नका." हं. म्हणजे तुला जर खरोखरच असं वाटत असेल, की तुझ्याकडे याच्याबद्दल सांगण्यासारखं वेगळं काहीतरी आहे, तर तू लिहायला सुरुवात कर. खरं. आता मी काहीतरी एक वेगळंच करतो, हां. अशा पद्धतीने नको. म्हणजे आणि मला ते सतत जाणवत अलीकडे होतं. जे इन्स्टा किंवा याच्या भाषेत ट्रेंडिंग काहीतरी ट्रेंडिंग आहे किंवा हे ट्रेंड सेटर होऊ होऊ शकते. शकतं. तसं नको. तर मला असं वाटत होतं, की मी सीतेकडे वेगळ्या नजरेने बघतोय, वेगळ्या हं. दृष्टिकोनातनं बघतोय आणि ते त्या पद्धतीने
येऊ शकेल असं मला वाटत. निश्चितपणे म्हणजे कादंबरी वाचल्यानंतर मला वाटतं जवळजवळ प्रत्येक वाचकाची ही प्रतिक्रिया असते की अरे या पद्धतीने सीतेकडेच नाही रामायणाकडेच पाहिलं नव्हतं किंवा हो. हे काहीतरी वेगळं आज आपल्याला कळतं आहे अशी भावना. पुन्हा 2 प्रश्न आहेत मनामध्ये की एक तर तुम्ही आता जो उल्लेख केलात की कर्म की नियती, तर हा संघर्ष आणि दैववाद याच्याकडे कसं बघता तुम्ही हे? हे खरं तर चिरंतन प्रश्न आहेत. याची उत्तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या अनुभवातनं कारण काढायची असतात. भारतीय संस्कृती दैववादी आहे हो. असा एक आरोप नाही, तिच्यावरती एकाच वेळेला ती दैववादी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की तुमचं आधीचं पूर्वसंचित आहे हं. आणि याच्यामध्ये तुम्ही जे निर्णय घेता आणि ज्या पद्धतीचं काम करता त्याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. असा तो सगळा खेळ आहे याचा. हो. याचं खरं तर निश्चित उत्तर देणं हे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपला अनुभव, आपला विचार यातून स्वतःपुरतं उत्तर आपण काढू शकतो. हं. त्याला आपण सगळ्यांसाठी एक उत्तर देऊ शकत नाही. प्रत्येकाचं उत्तर त्याच्या बाबतीत वेगळं असू शकतं. पण त्याच्यामध्ये मला त्यातल्या त्यात माणसाला जवळचं जाणारं आणि ज्याला काय म्हणतो सुखावह असं उत्तर जे आहे ते गीतेमध्ये दिलेलं आहे की तुम्ही काम करत राहा. ते काम करत असताना तुमची नैतिकतेची एक मोजपट्टी असली पाहिजे. मी हे चांगलं करतोय की वाईट करतोय, हे मी कशासाठी करतोय हे तुमच्या समोर स्पष्ट असलं पाहिजे. तुम्ही काम करत राहा आणि त्याच्यानंतर मग त्याच्या फळाचा तुम्ही विचार करू नका. जे काय असेल ते तुम्ही स्वीकारा आणि ते स्वीकारल्यानंतर सुद्धा ती एक अशी स्थितप्रज्ञता आपल्याकडे आवश्यक आहे की त्यातनं जे काही मिळणारं असेल त्याचं हे माझं नाही आहे. म्हणजे रामगणेश गडकरी जसं म्हणतात की दैवी आले ते सोंग साजरे केले पाहिजे. म्हणजे एका वयानंतर किंवा एका काळानंतर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे माझं नाही आहे, माझ्या वाट्याला आलेली भूमिका आहे जी मी भूमिका आहे अशा. हे मला त्यातल्या त्यात सोपं उत्तर वाटतं की जे आपल्याला समाधान देऊ शकेल. दुसरा प्रश्न या सगळ्या विषयापेक्षा अगदी वेगळा की अलीकडच्या काळामध्ये वाचक लेखकांपर्यंत तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? कारण पूर्वी एक होतं की आपण पत्र लिहायचो हो. किंवा अनेक ठिकाणी असे कार्यक्रम व्हायचे की जिथे थेट भेट लेखकांबरोबर. तर अलीकडचा ट्रेंड काय? एकतर ईमेल आहे, पण ईमेलचा म्हणजे मर्यादा अशी आहे की सगळेच जण ते वापरत नाही. दुसरं असं आहे की अनेक लोक पटकन फोन करतात आणि आपलं मत कळवतात. परंतु ही गोष्ट खरी आहे की पूर्वी पत्रलेखन असल्यामुळे अनेकांना असं वाटतं की फोन केल्यानंतर लेखक उचलेल की नाही, कसा बोलेल किंवा तो नंबर असतोच असं नाही. ईमेल सुद्धा काही लोक वापरतात, काही वापरत नाही. त्याच्यामुळे अनेकांच्या प्रतिक्रिया राहून जातात, त्यांच्याकडेच राहतात, त्या लेखकापर्यंत पोहोचत नाही. पूर्वी कसं होतं की आपण या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना सांगूया की आम्हाला कमेंट्समध्ये प्रतिक्रियांमध्ये तुम्ही तुमची सीतेविषयीची प्रतिक्रिया आणि अभिराम सरांच्या सगळ्याच लेखनाविषयीची कळवा. निश्चित अगदी. कारण काय होतं प्रतिक्रियेचा एक फार वेगळा फायदा होतो. म्हणजे नाही म्हटलं तरी ती एक प्रकारे समीक्षाच असते. बरोबर. की काही लोक खूप टोकाची प्रतिक्रिया देतात, काही पण हरकत नाही. म्हणजे ज्याला जशी वाटेल तशी प्रतिक्रिया निश्चित द्यावी. त्यामुळे प्रतिक्रिया लोकांच्या पोचतात याच्यामध्ये. पण गंमत अशी आहे की मी जेव्हा पहिली कादंबरी लिहिली बालगंधर्व, त्याच्यानंतर साधारणतः 15 दिवसांनी 1 महिन्याने मी विचारलं की काय रिस्पॉन्स आहे. तर मी थोडासा इम्पेशंट झालो होतो पहिली कादंबरी असल्यामुळे. मग मला विनया खडपेकर ज्या त्याच्या संपादक होत्या का त्यांनी सांगितलं की अभिराम कसं आहे, तू नाटकवाला किंवा सिनेमावाला आहेस, तुम्हाला लगेचच कळतं बॉक्स ऑफिसवरती किंवा आलेल्या ऑडियन्समध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला कळतं रिस्पॉन्स काय. पुस्तकाचं तसं नाही आहे. पुस्तक आल्यानंतर लोक म्हणतात अच्छा आलंय का पुस्तक, आता घेऊयात. मग ते पुस्तक घेतात, मग ते घरी नेऊन ठेवतात, लगेचच वाचतील असं नाही, त्याच्यानंतर ते वाचतात आणि त्यामुळे काळ बराच जातो. आणि अनेकदा म्हणजे अनेक लोक, आता जसं मी साताऱ्याला साहित्य संमेलनाला गेलो होतो किंवा पुण्याला मी पुस्तक महोत्सवात गेलो होतो NBTच्या, अनेक लोकांनी भेटून सांगितलं की तुमची कादंबरी आम्ही वाचायची आहे कारण आमच्या लायब्ररीत त्याला नंबर आहेत. काही लोकांनी अनेकांनी सांगितले की मी घेतल्या वाचली. त्यामुळे लोक भेटतात आणि त्या प्रतिक्रिया देतात. पण पुस्तकाच्या बाबतीमध्ये असं होतं की आपलं पुस्तक कोण कुठे वाचत असेल हे आपल्याला कळत नाही. खरं. खूप छान या विषयावरती तुम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि निश्चितपणे मला वाटतं ज्यांनी आत्तापर्यंत सीता कादंबरी वाचली नसेल त्यांना वाचण्याविषयीचं कुतूहल नक्की जागं झालं असेल. आणि एक वाचक म्हणून मलाही या संदर्भात नक्कीच तुम्हाला आज थेटपणे माझी प्रतिक्रिया देता येते आहे म्हणून की इतका एक
संयत विचार ज्याला आपण म्हणतो, एक समतोल विचार. आणि हे असं कदाचित घडलं असेल हां, असं वाटावं इतका प्रगल्भ म्हणूया किंवा तितका त्या गोष्टीला जवळ घेऊन जाणारा. आणि तरी आजच्या पिढीला जी एक तार्किक दृष्टी हवी असते, एक लॉजिकल रिझनिंग हवं असतं, की हे असं का बरं झालं असेल. तर ती सगळी कारणमीमांसा फार सुंदरपणे उलगडणारी कादंबरी आहे. अलीकडच्या काळामध्ये रामायण महाभारतावरती इंग्रजी भाषेमध्ये बरंच लिहिलं बरंच जातं. लिहिलं गेलं. हो. तुलनेने मराठी लेखक याकडे फार वळले नाहीत असं वाटतं का? नाही, कारण आपल्याकडे आधीपासूनच लिखाण त्याच्यावरती होत आलेलं आहे. गीत रामायण अत्यंत मोठं त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे रामायण आणि महाभारत, आपल्याकडे मृत्युंजय आहे, आपल्याकडे राधेय, किंवा त्यामुळे रामायण महाभारतावरती आपल्याकडे सतत लिहित असल्यामुळे आता इंग्रजीमध्ये तो एक काळ आल्यासारखं दिसतंय की सगळेजण रामायण आणि महाभारताकडे वळत आहेत. परंतु आपल्याकडे सतत ते लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे असं काही त्यामुळे आणि ते लिहिलं जात राहणारच आहे, म्हणजे की निश्चितपणे. तुम्ही आज आवर्जून आलात, इतक्या छान आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्यासाठी मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.